वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान सोड सोड माया सारी समर्पयामि। पाच वेळा पंचामृताचा ओम भर्गः स्वाहा महागणपतये नमः पंचामृत स्नानं समर्पयामि। ओम भर्गः स्वाहा महागणपतये नमः पयदधि मधुकृत शर्करा स्नानं समर्पयामि। ओम भर्गः स्वाहा महागणपतये नमो नमः। पंच मंगलं प्रणमाम्यहं प्रियं मुकुलिकाशानं रूपेण पद्यंबुदं सौम्यं सौम्यगुणोपेतं अद्भुतं प्रणमाम्यहं देवानां। ओम भर्गः स्वाहा आदित्यादीनो देवताभ्यो नमो नमः। हतोन्नतमनिषोदं धूपं समर्पयामि स्थापितदीपं दर्शयामि। ओम भर्गः स्वाहा आदित्यादीनो देवताभ्यो नमो नमः। नैवेद्यार्थे बाजूला नारळ पाणी घाला इदं नारिकेलफलं समर्पयामि। नारळ पाणी घाला। प्राणाय नमः उदानाय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः सत्यसान्यं समर्पयामि। ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। ओम भर्गः स्वाहा इदं नारिकेलफलं समर्पयामि। मुखवासार्थे मुखपादाम्बुलं सुवर्णनिष्केदक्षिणां समर्पयामि। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ओम भर्गः स्वाहा। ऋतुकालोद्भव पुष्पाणि श्वेतपुष्पं समर्पयामि। ओम भर्गः स्वाहा। ओम श्री सत्यनारायण देवताय नमः श्वेतपुष्पं समर्पयामि। हतोन्नतमनिषोदं धूपं समर्पयामि स्थापितदीपं दर्शयामि। ओम भर्गः स्वाहा। ओम श्री सत्यनारायण देवताय नमः। नैवेद्यार्थे ते बहुभुजफल नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय नमः अपानाय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः मध्यपानीयं समर्पयामि। विडयपाणिराजा मुखवासार्थे विव्रताम्बुलं सुवर्णनिष्केदक्षिणां समर्पयामि। श्री सत्यनारायण लीलावती आपल्या पतीला मधुर शब्दाने म्हणली की आपण पूर्वी ठरवलेले व्रत का बरे करीत नाहीत। तेव्हा तो साधू आणि आपल्या पत्नीला म्हणाला की प्रिये आपण आपल्या मुलीच्या विवाहासमयी हे व्रत अवश्य करू असे आश्वासन देऊन व्यापारात निघून गेला।
इकडे कलावती नावाची कन्या पित्याच्या घरी वाढू लागली आणि आपली कन्या विवाह योग्य झाली पाहून धर्मवेद्या कले वक्षस्थलमौखिकं नासागरे हरिचंदनं कर्तने गोपालचूडामणी दोघांनी बरोबर नेत्रोदकस्पर्शः अभिषितार्थ सिद्धि अर्धान्वितयस्वाश्रये सर्वसिद्धार्थस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वरार्थकार्येषु प्रसिद्धेश्वरः देवादिषु सिद्धिप्रतिशान्तनाथ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुमातया प्रथमतस्य अद्य ब्रह्मणोऽनिधिपराते विष्णुते श्रीश्वेतवाराकल्पे वैवस्वतमनन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकाण्डेशे गोदावरी नक्षत्रे शालिवांशिके पुष्यपञ्चये च शोभननाम संवत्सरे यथा यथा राशिस्थानसिद्धेषु सर्वविष्णुनामेषु गणे एवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभमुन्नतितो अथ लक्षता घ्यायच्या दोघांनी हातून बघण्याचा मम आत्मनः अवधे देशांतरा पाठवी हे ब्रह्मागणनायका गणमुखा भक्ता बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं सर्वे देवा सर्वकार्येषु सर्वदा ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः ध्यायामि चिन्तयामि मूर्ती काढून ताटामध्ये घ्यायची ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः आविर्भूतं च सृष्टारो प्रकृते पुरुषात्परं एवं ध्यायन्यो नित्यं स योगी योगिनां वरा नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओम सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु सेवा कर्तव्य अज्ञानवादे कोट्याकोटि मोरेश्वराकारकोटि ओम नमः नारायणाय महामाये कविकविनाय नमस्ते राजा नमः आनशनान्ति विसिद्धारस्म विसिद्धिविनायकाय नमः अन्नपुष्पाञ्जलि समर्पयामि ओम केतवे नमः केतुमोमि ओम इंद्राय नमः इंद्रमोमि ओम अग्नये नमः अग्नमोमि ओम यमाय नमः यममोमि ओम निरुते नमः निरुतेमि ओम वरुणाय नमः वरुणमोमि ओम राहवे नमः ओम केतवे नमः ओम इंद्राय नमः ओम अग्नये नमः ओम यमाय नमः ओम निरुते नमः ओम वरुणाय नमः ओम वायवे नमः ओम स्नानं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः ओम श्री सत्यनारायण देवताय नमः बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शान्ति शान्ति शान्तिः दानामनागतये नमः अव्ययाय नमः पुरुषाय नमः साक्षिणे नमः क्षेत्रज्ञाय नमः अक्षराय नमः योगाय नमः योगविद्यानते नमः प्रधानपुरुषेश्वराय नमः नारसिंहाय नमः श्रीमते नमः केशवाय नमः पुरुषोत्तमाय नमः सर्वाय नमः शर्वाय नमः शिवाय नमः स्थानवे नमः भूतालये नमः निधे अव्ययाय नमः संभवाय नमः भावनाय नमः भद्रे नमः प्रभवाय नमः प्रभवे नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः शंभवे नमः आदित्याय नमः पुष्कराक्षाय नमः महास्वनाय नमः अनादिनाथाय नमः धात्रे नमः विधात्रे नमः भारुत्तमाय नमः अप्रमेयाय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः अमरप्रभवे नमः विश्वकर्मणे नमः मनवे नमः त्वष्टे नमः सविष्टाय नमः स्थविरोधुवाय नमः अग्रहाय नमः शाश्वताय नमः कृष्णाय नमः लोहिताक्षाय नमः कृतदर्दनाय नमः प्रमुखाय नमः पवित्राय नमः मंगलापरस्मे नमः ईशानाय नमः प्राणदाय नमः प्राणाय नमः ज्येष्ठाय नमः जाभवाय नमः अहे नमः संवत्सराय नमः व्यालाय नमः प्रत्ययाय नमः सर्वदर्शनाय नमः अजाय नमः सर्वेश्वराय नमः सिद्धाय नमः सिद्धये नमः सर्वालये नमः अच्युताय नमः वृषाकपये नमः अमेयात्मने नमः सर्वयोगी विनिसुताय नमः वसवे नमः सर्वगाय नमः सर्वविद्वानवे नमः विश्वसेनाय नमः जनार्दनाय नमः वेदाय नमः वेदविदे नमः अव्यंगाय नमः वेदांगाय नमः वेदविदे नमः कवये नमः लोकात्
सर्वाध्यक्षाय नमः सर्वाध्यक्षाय नमः धर्माध्यक्षाय नमः उदाहरणाय नमः चतुरात्मने नमः चतुर्व्यूहाय नमः आपल्या नातेवाईक बांधवांनी इष्टमित्र आपल्या कन्येचे विधिपूर्वक कन्यादान परंतु दुर्दैवाने त्याला कन्येच्या विवाहासंबंधीला या उत्तम प्रकारचे विसरला त्यामुळे प्रबोधनामुळे त्यानंतर व्यापार उद्योगात कुशलता साधून काळाच्या प्रेमाने जावयाचा व्यापार केला व नंतर समुद्राजवळ असलेल्या रत्नसार नावाच्या रत्नपिंडी कलावती बरोबर भिक्षा मागू लागली आणि एक दिवस कलावती भुकेने व्याकुळ होऊन एका ब्राह्मणाच्या घरी गेली असता तिथे तिने सत्यनारायणाचे पूजन झालेले पाहिले तिथे बसून तिने कथा ऐकली मनोमन नारायणाकडे वर मागितला आणि प्रसाद मिळाला भक्षण करून रात्री घरी गेली तिला घरी उशीर झाल्यामुळे ऐसा शंकर शोभे जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वारु भारती ओ वारु जय देव जय जय
लोको बिबिको मरुतस् परेशारो मरुतस्य वसन्तुरे आविश्यतस्य कामते विश्वेर्देवा सदा सदैवी ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ महालक्ष्मीयै विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि अन्यदेहि सर्व कामांश देहि ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः श्री कृष्णार्पणमस्तु कृष्णं 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्य नारायणाची कथा मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनो इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्या रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे
इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली हो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन ठेव हृदयी सत्यता श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची
उल्का मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकू त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता, काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून.
सागरात जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी. तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी. घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा. लाभे सौख्य सर्वथा. ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा. ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. कुलकामुकू राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आले एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्कामुकू त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा. जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्यपुत्र ठरविला. केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्या
द्रव्य चोरीस गेले, लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून, घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत, दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता, श्री हरीशी पूजिता, श्री हरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपुल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकण, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी, आली कन्या प्रसाद त्यागुनी. तिचा पती मिळेल परतूनी, जर येईल प्रसाद भक्षुनी. घरी कलावतीने जाऊन, आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता, लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. नमो नमो श्री सत्यनारायण, नारायण नारायण हरे हरे. नमो नमो श्री सत्यनारायण, नारायण नारायण हरे हरे. तुम ही जग के पालनहारे, नारायण नारायण हरे हरे. जग के पालनहारे, नारायण नारायण
शेषनाग शैया पे विराजे कर में शंख सुदर्शन साजे शेषनाग शैया पे विराजे कर में शंख सुदर्शन साजे दीनहीन के तुम रखवाले नारायण नारायण हरि हरि नमो नमो श्री सत्यनारायण नारायण नारायण हरि हरि तुम ही जग के पालनहारे नारायण नारायण हरि हरि ही जग के पालनहारे नारायण नारायण हरि हरि करुणेश्वर तुम सबके दाता आपका साधक मंगल गाता करुणेश्वर तुम सबके दाता आपका साधक मंगल गाता नारायण 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 सत्य नारायण 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 सत्य नारायण 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 सत्य नारायण नारायण
सत्यनारायण नारायण 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 सत्यनारायण नारायण 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 सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण 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 सत्यनारायण नारायण 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 सत्यनारायण 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 पुंडलिकावरती हरिविठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की हर हर महादेव की सब संत योगेश्वर भगवान की श्री सत्यनारायण महाराज गणपति बाप्पा मंगल मूर्ति